नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील हे यूट्यूब चॅनल। आजपासून आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। या 10वीच्या इंग्रजी विषयातलं युनिट नंबर 1.1 अ टीनएजर्स प्रेयर बाय जे मोर्स या पोएमला आपण आजपासून सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये एक टीनएजर मुलगी ही देवाकडे कुठल्या प्रकारची प्रार्थना करते आहे, काय मागणं मागते आहे ते या पोएम मधून आपल्याला समजणार आहे। बिफोर दॅट वी विल सी अबाउट द पोएट। पोएट इज जे मोर्स। सी द पोएट होरेस जे मोर्स. He was born in Norwalk, Huron country, Ohio on December 30, 1838, and he was died at the age of 92 on March 18, 1930 in Brooklyn. हे जे काही पोएट आहेत ते त्यांचा जन्म नॉर्वॉक इथं 30 डिसेंबर 1838 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 92व्या वर्षी 18 मार्च 1930 ला झाला ब्रुकलिन येथे। सैन्य दलात उच्च पदावर काम केलेले अशा प्रकारचे हे पोएट आणि त्यांची ही पोएम आपण आता बघणार आहोत। वी विल सी द पोएम अ टीनएजर्स प्रेयर। व्हाट इज गिवन इन दिस पोएम? वी कॉल चिल्ड्रन बिटवीन द एजेस ऑफ 13 to 19 एज टीनएजर्स। आपण वयाचा जर विचार केला, ज्याला आपण बालपण, नंतर किशोरवयीन अवस्था, त्याच्यानंतर तारुण्य, पठारावस्था आणि म्हातारपण, अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधून माणसाचं जीवन जातं। त्याच्यातच 13 ते 19 हा जो काही वयोगट आहे, या वयोगटाला इंग्लिशमध्ये टीनएज असं म्हटलं जातं, ज्याला आपण मराठीत किशोरवयीन अवस्था असं म्हणतो। ॲट दिस एज देर इज अ पॉवर ऑफ थॉट, देर इज अ स्ट्रगल इन द माइंड अँड देर इज अ फ्लड ऑफ थॉट्स। हा जो काही या वयाचा जो काही कालखंड असतो, या वयाच्या कालखंडामध्ये विचारांची शक्ती असते। मनामध्ये असंख्य विचार असतात, त्यांचं स्ट्रगल सुरू असतं आणि फ्लड ऑफ थॉट्स याच्यासाठी म्हटलेलं आहे की एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर असंख्य विचार मनामध्ये एकाच वेळेस असतात। काय करू, हे करू की ते करू, अशा प्रकारे विचारांचं काहूर मनामध्ये माजलेलं असतं आणि म्हणून म्हटलेलं आहे की फ्लड ऑफ थॉट्स। या वयात जर योग्य मार्ग सापडला तर निश्चितच तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यशापर्यंत पोहोचतो। अन्यथा आपल्याला याच्यामधून काही वाईट घटनाही पाहायला मिळालेल्या आहेत, आपण पाहतो, वाचतो। परंतु हे जे काही वय असतं हे अत्यंत महत्त्वाचं असं वय मानलं जातं। ॲट दिस एज चिल्ड्रन डिसाइड टू डू समथिंग इन लाईफ अँड गर्ल ऑफ दिस एज is a teenager who is praying to God to help her make the right decision. या वयातली जी काही मुलं असतात 13 ते 19, ज्यांना आपण किशोरवयीन म्हणतो, या वयातली मुलं मुली हे जे काही असतात ते काहीतरी नवीन करण्याचा उत्साह त्यांच्या मनात असतो। आपण काहीतरी करावं अशा प्रकारचं डिसिजन हे मुलं घेतात। ठीक आहे, काहींना अपयश येतं, काहींना यश येतं, तो भाग वेगळा, परंतु ते विचारांच्या संघर्षामुळे ही मुलं काहीतरी पाऊल उचलतात। आणि अशाच प्रकारच्या एका किशोरवयीन गटामधली एक मुलगी प्रातिनिधिक स्वरूपात देवाकडे प्रार्थना करते आहे की तिला योग्य निर्णय घेण्याची ताकद देव देव, अशा प्रकारची
एक प्रे ती गॉडला करते आहे. नाव वी विल गो टू लाईन बाय लाईन. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. I am the only one to choose the road that I will take. I am the only one to choose the road that I will take. Now, these 4 lines. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. What is given here in these 4 lines? Every day of my life is new beginning. Speaker is that girl, teenager's girl. Every day of my life is new beginning. I am going to make a fresh start to each of these days. So every day I want to make a better decision. I mean, I want to decide what to do next in life. Not just what course of education to take admission in, but I have to make decisions about everything that happens in life. Adolescents do not know what to do or what not to do when they are young. So all the decisions are made by their father, brother, sister, mother. But as you enter in adolescence period, you have the freedom to make decisions. Road is the journey of life in these lines, and now you have to choose it. There is many paths in the journey you want to travel, but you have to choose the right path. You have freedom. या 4 लाईन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, ती मुलगी जी आहे ती काय म्हणते की प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक न्यू बिगिनिंग आहे. माझ्या जीवनातली एक नवीन सुरुवात आहे आणि म्हणून मला काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी तिला चांगल्या विचारांची गरज आहे. म्हणून तिला एक योग्य निर्णय प्रत्येक दिवशी घ्यायचा आहे. आणि जर तो योग्य निर्णय तिने घेतला तर पुढच्या जीवनासाठी तो तिला फायदेशीर असणार आहे. इथं फक्त ॲडमिशनच्याच बाबतीत म्हणायचं नाही की 10वी नंतर काय, तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टींबाबत. ॲडमिशनचं तर ठीक आहे, 10वी झाल्यानंतर ॲडमिशन कशाला घ्यायचं तो भाग तर झालाच, परंतु त्याच्याच बरोबरीने जीवनामधले जे काही इतर डिसिजन्स आहेत तेही तिला योग्य प्रकारे घ्यायचे आहेत. आणि अशा या पिरियडमध्ये किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलं तरुण असतात आणि या अवस्थेत त्यांचे निर्णय त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये त्यांचे सगळे निर्णय जे आहेत त्यांचे आई वडील भाऊ बहीण घेत असतात, मोठे असतील भाऊ बहिणी तर. परंतु आता किशोरवयीन अवस्थेमध्ये ते आता स्वतःचा निर्णय स्वतः घेण्या इतपत मोठे झालेले असतात. इतर रस्ता म्हटले तर रोड, इतर रस्ता काय म्हणून म्हटलेलं आहे की जर्नी ऑफ लाईफ. रस्ते असंख्य आहेत, जीवनाचा मार्ग आहे, परंतु योग्य मार्ग निवडण्याचं धाडस, डिसिजन या मुलांमध्ये असणं आवश्यक आहे. अनेक मार्ग असताना जर योग्य मार्ग निवडला तर आपल्या इच्छित स्थळी आपण पोहोचतो, परंतु जर समजा तो निवडला गेला नाही तर मग निश्चितच अपयश आपल्या वाट्यात येतं. नेक्स्ट लाईन्स. I can choose to take the road of life that leads to great success. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Or travel down the darkened road that leads to great distress. These 4 lines. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. The girl says that I will decide my life. I will choose the right path. If you have made a decision, you are more likely to succeed. Your parents also made the right decision at that time, so they have reached this place today. Maybe their experiences will be different from time to time. Even though there was a lack of facilities at that time,
they reached success. Today you have better facilities than them, you have a better life than them, so they expect you to do something better than them. So as a teenager you have to make a decision, and this girl says here that whatever decision I make, I will definitely reach success. Decisions made every time are not necessarily successful. Sometimes decisions go wrong, failures come, sometimes we succeed. So do you want to stop making decisions out of fear of failure? The danger on a dark road are high. There is a fear of failure because darkness is compared to failure in darkness. If a good road is chosen, the certainty of success is higher there. आता या कवितेतली जी काही मुलगी आहे जी देवाकडे प्रार्थना करते आहे ती काय म्हणते की माझ्या जीवनातलं जे काही निर्णय आहे ती मी ठरवेल, मी डिसाइड करेल, मला योग्य निर्णय योग्य रस्ता निवडायचा आहे. परंतु जर समजा तुम्हीच निर्णय घेतला, तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये, तुम्हीच जर तो निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी होतात. दुसऱ्याने जर तो लादला तर कदाचित त्याच्यामध्ये अपयश येऊ शकतं. तुमचे जे काही आई वडील आहेत ते तुम्ही योग्य मार्गावर जावं अशा प्रकारचा विचार ते करतात. त्यांनी ते लहान असताना योग्य निर्णय घेतलेत म्हणून ते आज त्यांच्या यशापर्यंत ते पोहोचलेत. कदाचित त्यांचे अनुभव वेगळे असतील, काळानुसार त्यांच्या वेळेस जे काही सुविधा होत्या त्या कमी असतील, आता तुमच्याकडे असणाऱ्या सुविधा त्यांच्यापेक्षा जास्त आहेत, तुमचं जीवन त्यांच्यापेक्षा चांगलं आहे आणि म्हणून ते तुमच्याकडून थोडंसं जास्तीचं एक्सपेक्ट करतात. आणि म्हणून टीनेजर या वयोगटामध्ये तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे. इथं ती मुलगी पुन्हा म्हणते की मी माझे निर्णय स्वतः घेईल आणि यशापर्यंत पोहोचेल. काही वेळेस निर्णय चुकू शकतात. प्रत्येक वेळेस आपले घेतलेले निर्णय यशस्वी होतीलच असं नाही, योग्य ठरतीलच असं नाही. परंतु मग जर अपयश काही वेळेस आलं तर याचा अर्थ निर्णय घेणं सोडून द्यायचं का आपण? नाही. आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे रस्ते आहेत किंवा असंख्य प्रकारचे रस्ते असतील, पण जिकडे अंधार दिसतो आहे कदाचित तो रस्ता आपण निवडणार नाहीत, कारण आपण अंधाराची कंपॅरिझन अपयशाशी करतो. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की जर समजा योग्य रस्ता निवडला गेला तर यशाची खात्री अधिक असते आणि म्हणून रस्ता निवडणं आपल्यावर असतं. नेक्स्ट लाईन, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड that I might clearly see. Please open my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help me stand for what is right. Bring out the best in me. These 4 lines. Please open my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. In this bitterness, the girl says, Lord, open my eyes so that I can see clearly. Give me good eyesight, that I may see my good eyesight, and give me the power to decide so that I can know what is good and what is bad. Let me take out all that is well filled with me, so that is this inner strength of mine will give me success. अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ती मुलगी काय म्हणते की देवा माझे डोळे उघड आणि मला एक चांगली दृष्टी दे. जर मला चांगली दृष्टी दिली तर मला चांगलं दिसेल. आपण म्हणतो बऱ्याच वेळेस जशी दृष्टी तशी सृष्टी, जसा आपला चष्मा असेल तसा आपल्याला जग दिसेल. आणि म्हणून जर का समजा देवा तू मला चांगली दृष्टी दिली तर मला चांगलं बघण्याची सवय लागेल, मी चांगलं बघेल. म्हणून माझ्याकडे जर ती पॉवर असली डिसिजन घेण्याची, तर माझ्याकडे जर ती पॉवर असली काय चांगलं आणि काय वाईट ओळखण्याची, तर निश्चितच त्या ठिकाणी त्या तू दिलेल्या पॉवरने, तू दिलेल्या स्ट्रेंथने मी यशापर्यंत पोहोचेल.
अशी या टीन एज मधली जी काही मुलगी आहे तिची देवाकडे प्रार्थना आहे. इथं ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते, सगळ्या किशोरवयीन मुलांचं प्रतिनिधित्व करते आहे. फक्त ती तिच्याचसाठी मागत नाहीये. नेक्स्ट लाईन, हेल्प मी लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, that I might keep my body clean and fit for the life each day. That I might keep my body clean and fit for the life each day. These 4 lines, help Lord to just say no when temptation come my way, that I might keep my body clean and fit for each day. God, give me the strength to say no, because many people in society do bad things. When I have the power to say no, when someone is doing bad things, so I can stay away from bad things and keep others away. When temptation occurs in my life, I will not be tempted if I have the strength to say no. I want to keep my body and mind clean. If I am physically and mentally fit, I can fight against evil. So keep me fit so I can make better decision. इथं ती मुलगी काय म्हणते, देवाकडे काय मागणं मागते की देवा मला नाही म्हणण्याची ताकद दे. आता नाही कशासाठी? जर नाही म्हणण्याची ताकद तू मला दिली तर सोसायटीमध्ये, समाजामध्ये बरेचसे जे काही लोक आहेत ते वाईट काम करतात, आणि जेव्हा अशी लोक वाईट काम करतील तेव्हा मी त्यांना नाही म्हणेल, ते त्यांना करण्यापासून मी परावृत्त करेल. आणि जर असं झालं तर मग ती लोक सुद्धा वाईट काम करणार नाहीत. आणि जर एखाद्या वेळेस मला जर कोणी असा लोभ मोह दाखवण्याचा प्रयत्न केला, कदाचित माझ्याही जीवनात असा जर मोह आला, तर मी त्या मोहाला बळी पडणार नाही, मी नाही म्हणेल. त्याच्यासाठी नाही म्हणण्यासाठी मला माझं बॉडी आणि मन हे शुद्ध असणं गरजेचं आहे, हे क्लीन असणं गरजेचं आहे. जोपर्यंत माझं मन शुद्ध असत नाही, जोपर्यंत माझी बॉडी शुद्ध असत नाही, म्हणजे मी मेंटली आणि फिजिकली, शारीरिक दृष्ट्या सुद्धा आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा जोपर्यंत मी शुद्ध असत नाही, तोपर्यंत मला नाही म्हणता येणार नाही, तोपर्यंत मी दुष्ट गोष्टींशी भांडू शकत नाही, लढू शकत नाही. आणि म्हणून मला देवा तू आतून फिट कर, मला मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या फिट कर, म्हणजे मी इतरांना आणि मला दोघांना सुद्धा वाईट काम करण्यापासून थांबवू शकेल. नेक्स्ट लाईन, when my teenage years are over, I know that I will see. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. That life is lived its very best with you walking next to me. These 4 lines, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. When my 19 years are over, my life will be at good turn, and I will see that I lived a good life as a teenager, and no bad things happen to me. Then you will stand my side and walk with me. Then I will understand that you forced me to make a good decision. I gave me good vision, and it gave me good vision, and my adolescence that is dangerous went well because of you. That's what everyone teenagers have to say. If you understood all these things properly, you will definitely reach success. But if you miss this time, it will be time to repent. So it is important to be careful. Everyone's life can be happy with good judgment, and good judgment adolescent will not go astray, and their good decision will make their country prosperous too. One such teenage girl is praying to God on behalf of all teenage boys. इथं ती मुलगी काय म्हणते की मी 19 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे किशोरवयीन अवस्थेमधून बाहेर पडल्यानंतर, ते वर्ष संपल्यानंतर एक जीवनाचा महत्त्वाचा टर्न तो असेल, आणि त्यावेळेस मला कळून चुकेल की मी एक योग्य जीवन जगते आहे, मला कुठल्याही वाईट गोष्टीने छळलं नाही, कुठल्याही वाईट गोष्टी मला स्पर्श झाला नाही,
आणि त्यावेळेस मी ते समजेल की मी हे योग्य निर्णय फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घेऊ शकलो, म्हणजे देवामुळे. आणि याला कारणीभूत फक्त देवच आहे. मग त्यावेळेस जर समजा मी यशापर्यंत पोचली तर मी पाहिल, अगदी मनाने का असेना पण मी पाहिल की देव माझ्या सोबत आहे. पण यदा कदाचित जर माझ्या हातून वाईट गोष्ट घडली तर मग तेव्हा पश्चातापाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नसतो, कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. एकदा वेळ निघून गेल्यानंतर फक्त आणि फक्त पश्चाताप करावा लागेल. म्हणून आज मला केअरफुल असणं गरजेचं आहे. चांगल्या निर्णयामुळे ॲडोलेसन पिरियडमध्ये किंवा त्या टीनएज पिरियडमध्ये चांगले निर्णय घेतल्यामुळे मी आज यशापर्यंत पोहोचू शकली. माझ्या जीवनाची भरभराट झाली आणि ते फक्त देवामुळे झालं. आणि म्हणून सगळ्याच मुलांना, सगळ्याच किशोरवयीन मुलांना, टीनएजर्स स्टुडंट्सला अशा प्रकारची बुद्धी दे, अशा प्रकारचं बळ दे. अशा प्रकारे ही मुलगी जी आहे ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्यांच्या बाजूने देवाकडे प्रार्थना करते आहे. नाउ वी विल सी रायमिंग वर्ड्स. फर्स्ट स्टांजा मेक टेक, सेकंड स्टांजा सक्सेस डिस्ट्रेस, थर्ड स्टांजा सी मी, and fourth stanza way day, and in the last stanza see me. Now rhyming scheme. First stanza A B C B, second stanza also A B C B, and third, fourth and fifth in all these stanzas A B C B. This rhyming scheme is there. मला वाटतं ही पोएम आपल्याला समजली असेल. आपल्याला आपल्या मित्रांना ही पोएम शेअर करा, त्यांनाही त्याचा अभ्यास करू द्या आणि आपल्याला काय वाटलं ते कमेंटमध्ये कमेंट करा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओज हवे असतील आणि आपण जर अद्याप माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण मिळवा. तोपर्यंत मी थांबतो. आय एम थँकफुल टू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज शेअर दिस व्हिडिओ टू अदर्स. थँक यू.